पप्पांनी नाद लावला सगळ्यांना. आता काका काय तुमचं विचार आहे पुढे घ्यायचा नवीन एखादा बैल वगैरे? माझा बैल यातच मी आनंद बघतो सगळा. आहे का नाही? म्हणजे प्रत्येक फॅनला वाटतं की बकासूर हा माझाच आहे. माझाच घरचा 49 गट बकासूरचा आलेला तिथे रेंज येईपर्यंत आम्ही घाट चढलो की रेंज आली आणि नेमकं आम्हाला याचा गट आम्हाला बघायला मिळाला तिथे. मैदान सोडून बाकीच्या मैदानाला का बैलगाडी मालक साथ देत नाही? आमचा विषय तर झाला मगाशी. काय अडचण येते त्यांना? लोकांचं मैदान आहे, हे सगळ्यांचं मैदान आहे ना, प्रत्येक गाडीवाल्याचं मैदान आहे हक्काचं. हा प्रत्येक जण इथं मालक आहे मैदानात, त्यामुळे उरकत असेल असा अंदाज आहे. चांगले दिवस असले की भरपूर जण बरोबर असतात. दिवसात आपले ठराविकच जण बरोबर असतात. प्रत्येक पहिल्याला गोचिड तापी झालता ते काय आपल्या लक्षात आलं नाही लवकर. आपल्याला त्यात बरेच दिवस गेले आणि मग ब्लड चेक करायचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या निदर्शनास आलं की त्यांना फक्त ज्यांचा वशिला लागेल किंवा ज्या गावात ज्याचा पाहुणा रावळा आहे त्यांचीच बैल फायनलला राहतील, सर्वसामान्यांची बैल फायनलला राहणार नाही. आवडतं. तुम्ही कधीपासून बघताय शर्यती? पहिल्यांदाच बकासूर आज बघायला आले. पळताना बघितलं? हो बघितला, मोबाईलवर बघितला. ही सुरुवातच बकासूर पासून केली. म्हणजे आम्ही आमच्या वयानुसार तर बकासूरच आमच्यासाठी देव आयडल आहे. आणि आयडॉल सोनारपुड्याचा सोन्या, पुशेगावची हिंदकेसरी 2022-23 त्या काय टीव्ही ड्रायव्हर असताना जहाजात कंटेनर जाणारा अगदी अर्जंट जरी असेल तरी आपण जाग्यावर गाडी स्टॉप करून त्यांचं सेमी बघतो आणि बघितल्यानंतर ना मग पुढे आपण गाडी स्टार्ट करतो. शेरा तिकडं सगळ्यात टॉपचं बैल, आपल्याकडे जसा बकासूर आहे तसं तिकडे शेरा आहे. लागोपाठ 3 मैदान शेराची गाडी मारलेली त्यांनी तिकडे. होता उद्या दुसरा काय नाही, आपली बैल विकली गेली पाहिजे, आपल्या इथला माणूस चांगला पाहिजे, ड्रायव्हर सोडणारा ड्रायव्हर, दुसरा काय उद्देश नव्हता. चालू सीझनचं ट्रेंडिंगचं कारण, गर्दी आकर्षित कारण म्हणजे हा घोडचा सर्जा. साताराचं हरिण, सातारा एक्सप्रेस, बलमा. दादा सरकार ड्रायव्हर, पक्ष आणि सर्जा. एक्सप्रेस रिटर्न्स. अक्षय भाऊ नमस्कार. नमस्कार. पहिल्या आपल्या चॅनलवर मुलाखत झाली होती पण चॅनलच आपला हॅक झाला, तर नवीन काढल्या परत त्याच नावानं आपण मातीतले हिरे. कुठं होता इतके दिवस बलमा? बैल घरीच होता, रेस्टोर होता. प्रश्न सगळ्यांना पडला होता बलमा आहे कुठं, म्हणजे काय काय घडलं एवढ्या महिन्यात? काय थोडासा बैल आपला कमी पळत होता त्यामुळे आपण बैल बांधूनच ठेवलेला, काही जास्त पळत नव्हतो. आता परत रुटीन लाईन काढायचं. काय काय अनुभव आले ह्याच्यात? नाही अनुभव काय सगळ्यांना येतात तेच, आपल्याला काही वेगळा अनुभव नाही. चांगले दिवस असले की भरपूर जण बरोबर असतात. दिवसात आपले ठराविकच जण बरोबर असतात. त्याचे फॅन फॉलोअर्स अजून येतात बरेच जण. आता ही सगळी शोधत आलीत की बाबा बलमा कुठे. म्हणजे मगाशी पण मी राऊंड मारून गेलो तर बरीच पोरं आपलं फोटो बिटो काढून त्याचं फॅन फॉलोईंग अजून आहे. आणि इथं त्याने इतिहास घडवून बसलाय. इतिहास घडवून बसलाय, सलग 2 वर्ष 1 नंबरचा मानकरी आहे. मागच्या वर्षी बॅड लक होतं की हॅट्रिक झाली नाही सलग मध्ये. गेल्या वर्षी हॅट्रिक नाही झाली. हा गेल्या वर्षी. नेमकं काय आजार पण झालं, काय अडचण होती? नाही बैलाला गोचिड तापी झालता ते काय आपल्या लक्षात आलं नाही लवकर. आपल्याला त्यात बरेच दिवस गेले आणि मग ब्लड चेक करायचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या निदर्शनास आलं की बैलाला हा प्रॉब्लेम. मग ह्या गोष्टी प्रामुख्याने शारीरिक काय व्याधी ते लवकर कळत नाहीत त्यांच्या लक्षात आल्या नाही. त्याला आमची चूक आहे की ते आमच्या लक्षात आल्या नाही. किती दिवस गेले रिकव्हरीला वगैरे? नाही बैलानं तरी बरेच घालवलं, 1 वर्ष तरी घालवलं असेल. रोज गुलालात राहणारा बैल असं वर्षभर घरी बसल्यावर मग आणि काय? शेवटी आम्ही पण काय विचार केला किंवा या मनाच्या विचारानं म्हटलं आला असेल कमी
आता किती वय झालं साधारण? साधारणतः आपणच बैल घेऊन एक 9 ते 10 वर्ष झाले असतील आणि आपण घेतल्यानंतर एक 2-3 महिन्यात बैल दुसरा झाला. म्हणजे त्याच्या आधी 2 वर्ष, म्हणजे कमीत कमी आपण एक 10-11 वर्षाचा बैल घेतो. 11 वर्ष 10 वर्ष तर सहज झाले असतील बैलाला. पैदाईशचं काय? काय आत्ताच त्याला त्याच्या पोटची कालवड झालेली आहे. आपल्या घरी कालवड आहे त्याची. बर, म्हणजे भरला होता हा भरलेला. एक 9 तारखेला कालवड झाली त्याला ह्याच महिन्यात. ह्याच महिन्यात का? हा वा. मग अजून काय त्याचं करणार आहे का प्रोडक्शन? हो करणार, आपण पैदाच करणार आहे. कारण चांगली पैदाच झाली. आपल्या घरी कालवड झालेली ती सेम त्याच्यासारखीच झाली. सेम त्यासारखे? सेम त्याच्यासारखी. नाही नाही, तो जेवढा इधरा होता असेल घरी लहानपणी तशीच आहे का? तशीच अजून लहान आहे. आत्ताशी किती तिला? हा, मला लगेच कळणार नाही. 10-15 दिवसात काय कळणार आहे? म्हणजे शरीर काठीला तशीच आहे सेम? तशीच आहे, तशीच दिसायला त्याच्यासारखीच देखील. तर बेंद्राचं काय आता नियोजन तुमच्याकडे? तर महिनाभर आधीच आता नियोजन लागते नाही काय अजून नियोजन. आणि सगळे हटके. मागच्या वर्षी ते शिंगात काय लावले हाले प्रश्न होता लय जणांना. ते आमचे मित्र आहेत मयूर शिंदे आणि श्रीकांत शिंदे. हा त्यांचा डेकोरेशनचा व्यवसाय हा. आहे. तर त्यांच्या वडिलांना नाद आहे की ते खास फक्त बालमासाठी आणि वजीरसाठीच बनवतात. गेल्या वर्षी त्यांना एवढ्या ऑर्डर होत्या ते शिंगातलं 10,000 रुपयाला घ्यायला पण माणसं तयार होती, पण ती बनवत नाही. या वर्षी त्यांनी आत्ताच माप घेऊन ते सगळे म्हणजे त्यांच्या तयारीला लागले. न ते अँटिकच होतं. ते बघितल्यावरती बऱ्याच जणांनी चौकशी केली की मिळेल का, पण कुठल्या दुकानात कुठं काय तसलं नव्हतंच तो आयटम. ते स्वतः हाताने घरी बनवतात. हा. असं कुठल्या दुकानात नाही, विकत नाही, कुठं भेटणार नाही. म्हणजे फक्त वन अँड ओनली हा, त्यांचं Single जीव आहे piece. बैलावर. बालमापेक्षा त्यांचा वजीरवरला जीव आहे. जुन्या हा, बैलावर. जुन्या बैलावर जास्त जीव आहे. मग ती वजीरला आणि बालमाला दोघांना बनवून. वजीरची पण पायदाईश केली ना हा, वजीरच्या भरपूर फायदा झाले. आपल्या घरी नाही झाली, बाहेर? हा बाहेर झाली. मग आता ते कुठं आहेत का मैदानात पळतात? काय आपण नाही चौकशी केली. नाही केली ना? मागे एक पळत होता ना चांगला विलास देशमुखांनी पैलवान आपले, हा, तो एक त्यांच्या गाईला झालेला, त्यांच्याकडे एक फंड पडला. छोटा वजीर तो एक. हा. आज काय कोणावरती नियोजन आहे? आज पालेगावचा बादल त्याच्यावर नियोजन आहे. कारण की आपला दिवसभर तिकडे वेळ गेल्यामुळे मी स्वतः वैयक्तिक काय बघितले नाही लॉट. नाही पालेगाव मुंबई, पालेगावचा बादल मुंबई त्याच्यावर नियोजन आहे. आता तुम्ही तालुक्याचं अध्यक्षपद भूषवताय, तर तुम्हाला तालुक्यातल्या लोकांच्या समस्या सगळ्या येतात. मग आता काय लोकांच्यात भावना आहे? जे संघटनेने नियम वगैरे घेतले, नवीन नाही, केलंय. माझं म्हणणं किंवा सगळ्यांचं म्हणणं, संघटना आहे त्यामुळे आता मैदान व्यवस्थित चालू आहे. नाहीतर परतची मैदानं फक्त ज्यांचा वशिला लागेल किंवा ज्या गावात ज्याचा पाहुणा रावळा आहे त्यांचीच बैल फायनलला राहतील. सर्वसामान्यांची बैल फायनलला राहणार नाही. आता तुमच्या भागात पण बरेच बैल आहेत सातारा तालुक्यातले, म्हणजे आपण म्हणू तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की एक पावती नियम झाला पाहिजे, आणि ते तक्रारी तुमच्याकडे पण वैयक्तिक बऱ्याच येत होत्या. आता तो नियम लागू झाल्यावरती बरेच जण गुलालात यायला लागले, तर त्याच्याबद्दल लोक भेटून आनंद व्यक्त करतात की बाबा तुमच्या सगळ्यांमुळे झालं चांगलं. नाही सगळ्यांचा निर्णय तर काय आपल्या एकट्याचा असं नाही. सगळ्यांनी केलेल्या निर्णयामुळं आज कोणाला ना कोणाला त्याचं फळ भेटून जातं. चालतंय, आपण इथंच थांबूया आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आपण आता भेटलो होतो बलमाचे मालक अक्षय शेट यांना, आणि अजूनही त्यांचे सगळे यायलाच लागले. तुम्हाला नाही देणार, तुम्ही फसवले. तुम्हाला घरी आले तरच आहे, नाही तर नाही. घरी यायला का? हो, तुम्ही फसवलंय. त्या दिवशी येतो म्हणून आला नाही. तुम्ही लोकेशन नाही दिलं. ह्या माणसाबद्दल तक्रार आहे, हा माणूस भेटत नाही कुणाला. तुम्हाला काय सांगितलं? मला एक जण काय म्हणला तिथं ठामपणे म्हणला की अक्षय लोकेशन देऊच शकत नाही. आयला म्हणलं आणि बघितली वाट नाही आलं. मग ते म्हटलं तुम्ही बघा. मग मी गेलो अंगापूरला फौजींच्याकडे. मी तुम्हाला असं म्हटलं का नाही? मी तुम्हाला काय म्हटलं, या एक तर मी तुम्हाला माहितीये बाईट कमीच देतो किंवा देत नाही म्हटलं तरी चालेल, पण तुम्हाला म्हटलेलं या. आता येतो आवर्जून या. तुम्हाला मी काय म्हटलंय, जरी फोन नाही लागला, गोडलीत आला आणि गोट्यावर जायचंय म्हटलं तरी कोण पण तुम्हाला गोट्या आणून सोडेल. कोणी सोडेल. आता ते झालं सामान्य माणसं, शेतकरी होते तोपर्यंत. आता हे झाले व्यावसायिक, त्यामुळे आता हे भेटतील असं वाटतंय का आपल्याला लगेच परत? नाही भेटणार माझ्याकडे. त्यांना वेळ नाही. नाही आपली माणसं आता काढायला लागेल काच परत वेळ. गाडगे साहेबांची मुलाखत चालू होती, आपण थांबूया आता. अखिलेश आता बऱ्यापैकी पुण्यात पाळला होता ना?
आता 2-3 वर्ष झालं पुण्यातच पळतोय तो. नाही नाही, म्हणजे मला काय सांगायचंय, पुण्यात पडला त्याच्यातले चर्चेत आला. बैल चर्चेत आला, पण कसं आहे पैरेची लय प्रॉब्लेम होता. पैरे नाही आले की ते बैल आपला अंधारातच राहतोय. हिथं पैरे होत नाहीत, पण हा तुमच्या पुणे भागातनं मध्य प्रदेशला जातो. आता बऱ्याच लोकांना वाटतं की हा बैल तिकडचा आहे, जातीगुतीला तिकडचाच बैल आहे. इथं खरं हायचंय. बैल आहे आपले दाजी आहे तिकडे. हा, ती माझी पण सख्खी तुझा बैल तिकडं असतो दाजींकडे. तिकडे बी पळतो. दाजींच्या तिकडे मैदान असते ना, बैल आपला तिकडे पळायला जातो. बैल आपल्या इकडचं पुण्यातलंच आहे, दौंड तालुक्यात कडेठाण गाव आहे आपलं. पण ती जात आवडली आपल्याला म्हणून ते घेतलेलं त्यावेळेस. दाजींकडे त्याला पळताना बघितलं होतं आपण. दाजींना म्हणलं आपल्याला पाहिजे, तेव्हापासून ते आपल्याकडेच आहे. मग दाजींना वाटलं दाजींना तिकडे पळवायचं आहे. दाजी बोलतात दे बाबा मला 1-2 मैदान, तर आपण मग तिकडे पाठवतो त्यांच्याकडे पळायला दाजींना पहिले. आता कुठल्या मोठ्या बैलांच्या रेस झाल्या तरी त्याच्या शेरा तिकडं सगळ्यात टॉपचं बैल. आपल्याकडे जसा बकासूर आहे तसं तिकडे शेर आहे. लागोपाठ 3 मैदान शेराची गाडी मारलेली आहे त्यांनी तिकडे. म्हणजे अजूनपर्यंत शेरान तो आला ना ग्राउंडला, तर त्यांनी शेराने अजूनपर्यंत त्याची एकदा पण गाडी नाही मारली. त्यांनी 3 ते 4 वेळा शेराची गाडी मारली. पण आपल्याकडे पायऱ्याला आपल्या इकडे खूपच प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे इकडे फक्त आपलं नाव होत नाही जास्त. इकडे बी आपण चांगल्या गाड्यांना मात दिलेली. पण कसं होतंय, इथं पायऱ्या वाचूनच अंधारात राहायला लागले सगळे. पायऱ्यापासून म्हणजे खूपच प्रॉब्लेम पायऱ्याचे, लय म्हणजे खूप जास्तच प्रॉब्लेम आहे. बैल पळून पण पैरे नाही झाल्यामुळं आपले बैल चर्चेत येत नाही. आज किती वेळ पडला? आज आपण 29 मध्ये 7 नंबर तासावर पळवली. 7 नंबर तासावर. कशी पडली गाडी? गाडी चांगली पळाली. बैल खालून वरपर्यंत हातातच होता. आहे ना? 29 नंबरचा गट बघू शकता तुम्ही, बैल किती पळाला आणि काय पळालाय. आपलं दुर्भाग्य होतं कोरेगावच्या मैदानाच्या वेळेसच, नाहीतर चांगली नामांकित गाडी होती, तिला पण गाडी चांगली घासली होती. त्यावेळेस पण आपण पळालो होतो, तेव्हा पण आपली 2 नंबर गाडी उतरली होती चांगल्या गाडी. कोकणवाला गोंड्या आणि ह्याची गाडी पळवलेली त्यावेळेस, बरोबर. शंकर उर्फ गोंड्या. ती गाडी चांगली पडली इथे. बैल आता झालंय व्यवस्थित झालाय फिट. आता सगळं व्यवस्थित आहे. मध्ये झालं थोडंसं, आज आपण पायाचं थोडंसं प्रॉब्लेम झाला, खूप यात थोडंसं दुखत होतं, त्यामुळे तो होता रिवर्स थोडा. आता सगळा क्लिअर आहे. आता बैल पहिल्यापेक्षा जास्तच पळतो आहे ना? मी बघितलं बरं का, ही छोटी कदकाठीवाली आहेत ना बैल बऱ्यापैकी, म्हणजे ह्यांची शरीरष्टी बैल ही तारसागत जरा मागणं खाली आहेत, तर ही लय म्हणजे लांब पल्ल्याला लय पळतात. म्हणजे आपण आपल्या इकडं जे आपलं हे झालंय का नाही, की बाबा पुढनं बारीक पाय असतील, मागणं उंच असेल तर ती चढाच्या रानाला चांगला पळतोय. बैल मोठ्या पल्ल्याला पळतोय, त्याला मोठाच पल्ला लागतो. त्याला फक्त बैल पुरला पाहिजे. ते एवढी धमक आहे त्याच्यात, कोणाची पण गाडी मारू शकतो इथं. फक्त बैल आपल्याला पुरला नाही, एखादा बैल भेटला ना आपल्याला चांगल्याला, नक्कीच आपण कोणाची पण गाडी मारू शकतो. आता काय नियोजन हिथंच ठेवणार आहे का परत चाललंय? उद्या आदतला पळणार आहे. आदतला का? उद्या आदतला 114 नंबर गटात आहे गाडी. घरची गाडी का कसं काय? नाही, मित्राचंच वासरू आहे आपल्या बर बरडमध्ये. उद्या पळणार आहे आपण इथे. बर, हे बैल जर कुणाला पाहिजे असलं ना, तर अखिलेशचा नंबर हे व्हॉट्सअपवरती, हे युट्यूबच्या व्हिडिओ आपले मी त्याकडनं आता वधवून घेतो, तुम्ही नोंदून घ्या. कारण की हा बैल जो आहे मी स्वतः पळवलेला आहे, हा मला माहिती बैल. पब्लिकनं पण पळतोय, मधनं पण पळतोय, तुमचं कसलं बी होऊ दे, आणि दोन्ही खांदी आतनं बाहेरनं पळतोय बैल. आणि वासरांना ह्यांना पण सांभाळून पळतो. आणि हे जो वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्याला इकडं दिसती मोरकी, ही तिकडं असल्यावरती नुसते यसनीवर असते असे. पण बैल भारी सांभाळून घेऊन पळतो आणि गती पण आहे. उद्या तुम्ही बघा वासराला घेऊन कसं पळतो. उद्या 114 नंबर गटात पळणार आहे आपला बैल, तेव्हा बघा तुम्ही वासराला घेऊन आपला बैल कसा पळतोय. ज्यांना कुणाला पण वासरांना वगैरे पण पाहिजे ना बैल, फक्त लांब न्यायला लागेल त्यांना, कारण की हे खाटाव भागात मैदान होते आणि इथून अंतर जास्त आहे इथे. आता लास्ट कडेठाण. पण 2 सासवडचे मैदान झाले आमच्या इथे पुण्यात. किंवा एकदम छोटं वासरू, म्हणजे कमरेच्या एवढंच मापाचं वासरू, ते वासरू घेऊन 2 वेळा राहिला. एकदा क्वार्टर फायनलला राहिला आणि एकदा गट काढला, पण ड्रायव्हर गाडीवरून पडल्यामुळं आपण गाडी पळवली नव्हती पहिल्या वेळेस. परत दुसऱ्या वेळेस तीच गाडी पळवली. केवढीशी वासरं घेऊन पळतोय, फक्त बघा बैल कसा पळतोय. लहान वासरांना घेऊन एकदम शहाणेपणानेच पाळणार तो.
आता आहार बिहार एकदम त्याचं व्यवस्थित आहे ना, मध्ये आजारी पडल्यामुळे जरा गणित बिघडलेलं. सगळं थोडंसं बिघडलं होतं आणि सगळं थोडंसं कप वगैरे झाला होता हा, आणि पायाचा थोडासा प्रॉब्लेम. आता पण पूर्ण क्लिअर झालेला आहे. त्यामध्ये व्हिडिओ बघितले मी फेसबुकला यायला. मी म्हणलं अरे हा मल्हारच दिसतोय, आणि बघितलं तर बारकाईनं मल्हारच होता. म्हणजे तिकडं लयच धुमाकूळ घातला आपल्या इकडे थोडं मध्यंतरी. आजारपण ते जास्त झालं. हा, आजारपणानंतर मग आपण दाजी म्हणले थोड्या दिवस त्याला इकडे पाठवून दे. तिकडे थोडस मग क्लिअर झाला. तिकडे त्यांनी भरपूर मैदान गाजवले. लागोपाठ 6-7 मैदानात नंबर केले आणि मी एक सांगू का, बकासूरचे जसे फॅन आहेत ना, तसे आता मल्हारचे फॅन मध्य प्रदेशला लय घडलेत. आपल्या भागात आपल्याच गोष्टीची आपण किंमत करत नाही, पण ती बाहेर जाऊन त्याची मध्य प्रदेश साईडला लय क्रेज आहे. तिकडचा बकासूरच म्हणतात त्याला. आणि बकासूर सोबतचा एक फोटो एक व्हायरल झालता त्याचा आणि त्याचा. हा, तिकडे त्यांच्या इकडे आता त्यांचं हिंदकेसरीचं मैदान होतं. हा त्या मैदानात तिकडे पोस्ट केली होती व्हायरल, बाकासूर सोबत पाळणारे म्हणून. हा, म्हणजे ठरलं काय नव्हतं, पण त्यांनी लय व्हायरल केलं. तिकडच्या फॅन्सनी केलं होतं. तिकडच्या फॅन्सनी केलं होतं. चालते, तुझा नंबर सांग. ज्यांना कोणाला पायरा करायचा आहे चांगला, त्या गतीनं पळत असेल ना, तर बिंदास कॉल करा. कोणाचा गरीबाचा बैल जरी पाळणार असेल तरी आपण बैल देऊ त्यांना. माझा नंबर 9764 88 32 88. पुन्हा एकदा सांग. 9764 88 32 88. अखिलेश दिवेकर नाव आहे माझं. चालतंय, इथंच थांबूया आपण. शुभेच्छा तुम्हाला. एकोणपन्नासाव्या गटात पडलेली गाडी बकासूर आणि सुंदर. तुफान वेगाचा बादशाह. ही गर्दी अजून त्याची आबाद येते. काकू कुठून आलाय तुम्ही? पहिल्यापासून आवडतो बकासूर का पहिल्यांदाच मैदान बघायला आलाय? नाही, ह्याच्या आधी हिंद केसरी पुसेगावची पण बघितले आणि आता ही दुसरी पेडगावची. काकू तुम्हाला आवडतो बकासूर? हो, आवडतो. तुम्ही कधीपासून बघताय शर्यती? मी पहिल्यांदाच बकासूर आज बघायला आले. पळताना बघितलं? हो, बघितला. मोबाईलवर बघितलं. मोबाईल वरती. मी वाटेतच होता तुम्ही आता. आवर्जून आम्ही सुट्टीसाठी त्यासाठीच आलेलो, बाक्यासाठी झाले. बर, म्हणजे आजची सुट्टी अशी बकासूर सोबत घालवायची ठरवलं. तू सोबतच आलाय का? काय करतो मित्र? मी पुण्याला असतो इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगला. दीदी तू काय करते? मी 12वीला. कुठं? बीपीला 12मध्ये. अच्छा. काका काय आपलं प्रोफेशन? मी इन्स्ट्रुमेंट इंजिनियर आहे. मी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात इन्स्ट्रुमेंट इंजिनियर. बर, आता एवढे एज्युकेटेड फॅमिली सुद्धा हा आपला मातीतला खेळ जपते, प्रेम देत आहेत. आणि बरेच लोक म्हणतात नाही का की आता प्रवासात वाया गेलेल्या लोकांचा हे मोगळाच्या घाटात छंद आहे. ही नव्हती, रेंज नव्हती. आणि नेमका 49वा गट बकासूरचा आलेला तिथे. रेंज येईपर्यंत आम्ही घाट चढलो की रेंज आली आणि नेमका आम्हाला याचा गट आम्हाला बघायला मिळाला. बकासूर पाळताना बघायला मिळाला. तसंच आम्ही लगेच देवदर्शनाला गेलो आणि इकडं आलो लगेच. आणि ह्या देवाच्या पाया पडायला लागला. इकडं आलो लगेच. म्हणलं आता त्याचे दर्शन घ्यायचं. शहर क्षेत्रातला एक देव समोरलं जातं. जसा क्रिकेटचा सचिन आहे तसा ह्याच्यात सरपंच उर्फ बकासूर. आता फायनल होईपर्यंत थांबणार आहात तुम्ही? पूर्ण फायनल. पूर्ण बघून जाणार? काकू, आता बऱ्याच जण आई असती की ती मुलांना ओरडते की हे बाबा असले नाद वगैरे करू नका छंद. आता हे बाबाच घेऊन आलेत त्यांचे, तर काय तुमचं म्हणणं आहे? तुम्हीच सामील झालाय. म्हणून मी पण आवर्जून ते मला दाखवतात, म्हणून मला आवड निर्माण झाली. पप्पांनी नाद लावला सगळ्यांना. आता काका काय तुमचं विचार आहे पुढे घ्यायचा नवीन एखादा बैल वगैरे? आता माझा बैल त्यातच मी आनंद बघतो सगळा. आहे का नाही? म्हणजे प्रत्येक फॅनला वाटतं की बकासूर हा माझाच आहे. माझा घरचा. तसं आहे. म्हणजे हे काका लय भारी बोलले. नंतर मी तर आवर्जून आमच्या इथल्या जवळच्या फाटीवर आलं ना, आवर्जून मी तिथल्या काजळ फाटी आम्हाला जवळ आहे तिथे. आणि बारामतीच्या 1-2 फाट्या जवळ आहेत. त्यामुळे तिथं आला की 100% आम्ही असतो तिथे. चालतंय. आज तुमच्या मनातला हिंदकेसरी होऊ दे. 100% व्हायलाच पाहिजे. आणि होणार. शुभेच्छा देतो तुम्हालाच. सगळ्यांना शुभेच्छा आणि महत्वाचं त्याला शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने. चला. बंदेनंतर ज्यांनी वेळ लावलं सगळ्यांना, असं मांगडे जात्यांचं सुंदर आज आला होता मैदानात. काहीतरी बॅडलकचा फॅक्टर चालू आहे अजून. लवकर चांगला कमबॅक करेल सुंदर. जिद्द सोडल तर सुंदर कसला.
बैलगाडी शर्यत क्षेत्रातला जिद्दी बैल म्हणली ना, भारत आणि सुंदर दोघं पण जिद्दीत. सध्या बॅड पॅच चालू आहे त्यांचा, पण एक दिवस परत ते चमत्कार करतीलच. अंदाज अपना अंदाज काय लाव सांगू शकत नाही आज. का सकाळपासून आहे की आता एवढ्या पहिल्यात गाड्या पळताना, हा सकाळपासून आहे की एवढ्या पळताना पहिल्यात गाड्या म्हणलं नाही अंदाज बघितल्या लागला गाड्या. नाही पहिल्या. 2-3च गाड्या बघितल्या. एक चंदू ड्रायव्हर हाणलेली वासरांची चिक्याची त्या हा चांगली पळली. नाबांची एक बैलात चांगली पळली पाखरे. आणि रायनात चांगली पळली. कारण की कसं आहे, गुंडाभाऊचं निरीक्षण जास्त असते सगळ्यांपेक्षा, आणि प्रत्येकाची बघण्याची नजर वेगळी. कोण बैल खरेदी करताना पारख करू शकतो, कोण पाळणाऱ्यातली चांगली पळत पारख करू शकतो. पळल्यात गाड्या चांगल्या बऱ्याच. हा तरी अंदाज नाही अजून. अंदाज काय आता ती पहिले गट ठाम आवतं नाही तिनं सांगायला. हा हा आज कोण कोण घेऊन आलता? एकटाच बैल आणलाय, गरुडा. गरुडा किती गटात आहे? 93. 93 मध्ये. उद्या आदतला उद्या आदतला 2 आहेत. नवीन वस्त्र आहेत का पाहिलेतलेच आहेत? बैल आहेत आपली, पैरे केलेत वासरांनी. बर वजीर आणि सुंदर आहे. वजीरन सुंदरचे पेरे गेले. किती वेळ लागले गाड्या काय? एक 12 आहेत आणि एक 18 आहेत. वास्त्र म्हणजे पैरे केलेत. विका ड्रायव्हरचा फोंड आहे वजीरला, त्याशी कुरसाळा 1 नंबर केला ती गाडी. हा आणि सुंदरला आमची घरचीच गाडी बद्रीन सुंदर. हा हा म्हणजे घरचीच गाडी आणणार आहे. एक घरची. हा कसा आजचा कसा अनुभव आहे काय? हा कसं चाललंय मैदान? काय चांगलं चाललंय मैदान, लय स्पीड आहे. स्पीड आहे ना? हो 10 वाजताच 50 गट होऊन गेलं. हो 4ला फायनल होईल करायचं म्हणलं. 4ला होईल. होईल करतात गाडी मालक बी साखरे ओरखते बरोबर. हेच मैदान सोडून बाकीच्या मैदानाला का बैलगाडी मालक साथ देत नाही? आमचा विषय तर झाला मग. काय अडचण येते त्यांना? लोकांचं मैदान आहे, हे सगळ्यांचं मैदान आहे ना, प्रत्येक गाडीवाल्याचं मैदान आहे हक्काचं. हा प्रत्येक जण इथं मालक आहे मैदानात, त्यामुळे उरकत असेल असा अंदाज आहे. हा बाकीचं पण होणार की जरा आता झाली संघटना सक्रिय चांगली, होणार सगळे व्यवस्थित असते होईल ना 100%. बैलगाडी मालकांनी पण साथ द्यायला पाहिजे. देणार, आता देणार. इथं आता कशी द्यायला सुरुवात सकाळी केली. काल आधीच राहायला आली किंवा नाही द्यायला का? लागली. सगळं गाडी मालक आता बऱ्यापैकी वळल्यात संघटनेकडे. लोकांसाठीच आहे हो, त्यांचा काय फायदा आहे? आपलाच फायदा आहे बैलवाल्यांचा. आता तुमच्या निदर्शनास किती खरेदी झालेल्या आल्या इथं आपल्या आपल्या भागात? हा आपल्या भागाच्या बऱ्याच 5-6 खरेदी झाले चांगले चांगले आता. झालं ना? हो म्हणजे जो आपल्या इथल्या शेतकऱ्यांचा जो उद्देश होता की बाबा फक्त आपल्या इथलेच पळवा, म्हणजे आमच्या खरेदी होतील, त्यासाठीच बैल होता उद्देश, दुसरा काय नाही. आपली बैल विकली गेली पाहिजे, आपल्या इथला माणूस चांगला पाहिजे, ड्रायव्हर सोडणारा ड्रायव्हर, दुसरा काय उद्देश नव्हता. म्हणजे तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स आला? हा रिस्पॉन्स आलाय शेतकऱ्यांना तुम्हाला असं तर म्हणायचं? चांगला रिस्पॉन्स आला. आमचा बी एक खोंड विकला ना. हा कुठे दिलाय? आपला दिला पुण्यात पाषाण साईडला. बर म्हणजे आपल्या भागातल्या भागातच खरेदी विक्री झाली. तर व्हायला लागल्यात. काय ती चांगली बैल घेण्यासारखी. आता आमच्या पायऱ्यातला खोंड पण ड्रायव्हरने विकला, दगडू. बर म्हणजे उद्या पाळणार आहे? उद्या पाळणार आहे ते. 20 लाख रुपयाच्या आसपास विकला काहीतरी. कितीला? 20 लाख रुपयाच्या आसपास विकला. होय चांगली विक्री झाली. तर स्पीड आहे वासराला. खाण्याच्या बॅग ज्या आल्यात आता, बॅग नवीन मार्केटला, त्या खाण्यात काय फरक पडतोय का आपण जे पहिला देत होतो आहार तोच योग्य? कंटिन्युटी एक कुठलं बी वापरलं तर आहेत रिझल्ट, पण एकच वापरलं पाहिजे, सारखं चेंज करून उपयोग नाही. म्हणजे बॅग वर का आपण स्वतः भरडा करून आणत होतो त्याच्यात फरक? भरडा अतिशय चांगला, मग आपलं डोळ्यासमोरच सगळे. पण बॅग बी कुठली चालली तरी एकच बॅग कंटिन्यू चालली तर रिझल्ट आहे. चेंज केली सारखी Change नाही की करायला नाही? पाहिजे. हा आता आमचं एकच रत्ती बाई कंटिन्यू. मग आता काय आलंय, सगळ्यांच्याच मुलाखती बघून तो म्हणतोय ही घेऊ का ती घेऊ, सारखं बदला बदली करताय ना. एकच कंटिन्यू चालायला.
चालतंय गुंडा भाऊ, तुम्हाला शुभेच्छा चालतंय, देतो. थांबतोय इथं. धन्यवाद. बालमाची झोपणी करायचं चाललंय पळायला. हे असं बांधलंय, ह्याचं कारण आहे तिथे बैलावर असलेलं प्रेम. तो फाड्या पण किती भरलाय ते बघा. डोळ्यात धूळ जाते, काय होते, त्या शेंगावरून ओलं फडकं करून ऊन पण लागू नये माथ्याला म्हणून झाकलं होतं. हा आहे बादल बलमा पाळणार नवट. किती वाजता असावं गाडी दादा? 2 नंबर तासावर आहे बलमा आणि बादल. कुठनं आला दादा तुम्ही? मी उकिरड्यात आलो. उकिरड्यात ना का? हा, असता कुठं तुम्ही? मी मुंबईला असतो. बैलांच्या खरेदी विक्री बद्दल तुम्ही बोला आता, काय तुमचे विचार आहेत? खरेदी विक्रीसाठी कसं आहे, बैलांसाठी मेन मुद्दा आपल्याला पेडगावचा एक गट काढणं महत्वाचं आहे. हा, तर त्या मालकाला गुलाल महत्वाचा आहे. म्हणजे पुशेगाव सारखं महत्व प्राप्त झाले, हा. कोरेगाव पुशेगाव सारखं. कुशेगावच्या मैदानापारच ह्या मैदानाला पावसाळी पहिलं मैदान आणि एक डिमांड म्हणजे मानाचं हिंद केसरी पावसाळी पहिलं मैदान म्हणलं जातं. हा. आणि एकमेव म्हणजे असं की सुनील मोरेंचा वाढदिवस असतो या मैदानासाठी हा. आणि ग्रामस्थ मंडळांचं त्यांचं भाग्य असतं. तुम्हाला कधीपासून नाद आहे का? ह्यो नाद आम्हाला लहानपणापासूनच आहे, जवळजवळ 7वी-8वी असताना. सध्या काय करता तुम्ही? मी नावाशिवाला ITV ड्रायव्हर आहे. पण हे आपलं मातीतला नाद जोपासतो तुम्ही. हो, आवड आहे आम्हाला. म्हणजे पहिल्यापासून घरात बैल पण होती आणि हा नाद लहानपणापासून असल्यामुळं ऍक्च्युली शेतकरी फॅमिलीतून आहे, पण आम्ही सध्या म्हणजे नोकरी त्यानंतर बिझनेस, पण आम्ही आज आम्हाला आवड आहे त्याविषयी हा. बैल आणि खिल्लारमध्ये, आणि यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून फॉलो करतोय. आम्ही स्वतः पण इच्छुक आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न करायचा आहे. बघू इन फ्युचर आम्हाला बिझनेस सपोर्ट केला तर आम्ही नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. कसला व्यवसाय म्हणले आपला? आमचं म्हणजे फॅमिली बिझनेसच आहे, स्टेशनरी आणि टॉय शॉप आहे, आणि मी स्वतः एक नोकरी बँकेत नोकरीला आहे. हा. तरी मी बिझनेस पण करतोय, कारण की माझं म्हणजे ड्रीमच होतं की ह्या क्षेत्रात माझं पण नाव कुठेतरी यावं, व्यवसाय रिलेटेड आणि नंतर बैलगाडी क्षेत्राशी. कारण की आम्ही सुरुवातच बकासूरपासून केली, म्हणजे आम्हाला आमच्या वयानुसार तर बकासूरच आमच्यासाठी आयडल आहे. आणि आयडॉल. सोनारपोड्याचा सोन्या, कुशेगावची हिंदकेसरी 2022-23 तेव्हापासून ते म्हणजे बकासूर आम्ही असा बघितलाय एकदम लहान असतापासून. तेव्हापासून नाद लागेल, ते बैलाची जी अंगाची चकाकी असते ना ती मला अट्रॅक्ट करते. मी ॲज अ बँकर म्हणून मी अजूनही सांगतो की ती अट्रॅक्ट करते, ती जी आहे ना शायद ती ओढ आहे ना, आणि मी हे बऱ्याच लोकांना सांगतो. आता तसं तुम्हाला कुठल्या बैलाच्यात आढळलं का? नाही म्हणजे आहेत बरेच बैल आहेत, म्हणजे शर्यतीमध्ये जो बैल आता बघायला गेलं तर आता सर्जा आहे, गोडचा सर्जा, सोनारपाड्याच्या सोन्याची जी चकाकी होती त्याप्रमाणे आता एवढे बघण्यात नाही आले लेटेस्ट मध्ये बैल, पण आहे शर्यतीची बैल खरंच कस आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये आहे. भविष्यात कशा पद्धतीचा बैल घ्यायचा विचार तुमचा? खिल्लार मध्येच घेणार आम्ही. खिल्लार मध्ये? घेणार तर खिल्लारच घेणार, आणि त्यात मानदेशी खिल्लार. तीच फरक. मानदेशी खिल्लार आता जात थोडी आता हे झाली, विलुप्त व्हायला आली. आहे, पण शोधून त्याच्यावर करायचं. आम्ही आमच्या आहेत कॉन्टॅक्ट मध्ये, आम्हाला नावं माहिती आहेत. हा. जी लोक त्याच्यावर अभ्यास करतात त्याशी कॉन्टॅक्ट करू. म्हणजे आता सध्या तरी नाही, पण जेव्हा आम्ही त्या लेवलचे होऊ तेव्हा नक्कीच घेणार. कॅमेऱ्यावरती म्हणजे आपण कधी पहिल्यांदाच आज फर्स्ट टाइम बोलतोय कॅमेऱ्यावरती. ज्यावेळेस ह्या 3 बैलांची म्हणजे बकासूर आणि एक गोडचा सर्जा आणि आपल्या भारतचा साथीदार दावणीचा एक हिरा रायना, त्याच्यासाठी आपण काम म्हणजे एक ITV ड्रायव्हर असताना जहाजात कंटेनर जाणारा अगदी अर्जंट जरी असेल
तरी आपण जाग्यावर गाडी स्टॉप करून त्यांचं सेमी बघतो आणि बघितल्यानंतर ना मग पुढे आपण गाडी स्टार्ट करतो. छान ओके, एवढंच वाटतं. बोलू बघितल्यानंतर ते एक झिंग येते म्हणता ना. तुम्हाला सांगू का, आता तुम्ही जसं आता त्या जहाजांवर वगैरे कंटेनरचे वगैरे जे काम करता, असे मला अनेक जण भेटले. कोणी पोलीस डिपार्टमेंट मधलं भेटलं, कोणी डॉक्टर पण भेटले. मगाशी एक इंजिनियर फॅमिली आहे. म्हणजे आपण म्हणतो की हा फक्त शेतकऱ्यांचा किंवा काय, बऱ्याच लोकांना- पण आपल्या मातीशी नाळ जोडलेली वेल एज्युकेटेड लोक पण आज या मैदानात दाखल झाली. त्यांची मुलाखत आपण घेतली मगाशी. मग ह्या लोकांचं पण म्हणणं होतं की आम्ही आमच्या कामात काय अर्जंट काम असेल, तो माझा जो आवडता असेल बैल, ते आम्ही थांबवून अगदी बघतो. नाही बकासूरच्या सेमीला तर आणि फायनल असो किंवा गट असो, ह्याच्यासाठी तर मी माझं काम एक 10 मिनिटं मी स्टॉप करत असतो. हार दिवस रोज जरी तो मैदानात पळाला तर त्यासाठी मी एक 10 मिनिटं स्टॉप घेत असतो तिन्ही गटाला. मी एक बोलू इच्छितो. ऍक्च्युली आज ह्या मैदानाचा एक नामोल्लेख करायचा तर म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी मी एक म्हणजे एक सहकारी बँकेत कामाला, तिकडे एक लेडीज लोक म्हणजे वेल एज्युकेटेड लेडीज स्टाफ आहे, त्यांनाही देखील माहिती आहे की म्हणजे एवढं सोशल मीडियामुळे झाले असेल किंवा आपलं काम एवढं सोशल मीडियामध्ये झालं असेल, त्यामुळे एवढं वाढलंय की महिला मंडळापर्यंत म्हणजे कॉर्पोरेट महिला त्यांच्यापर्यंत नाव पोहोचलं की हा शर्यत आहे 21 जूनला पेडगाव हिंदकेसरी शर्यत आहे, इथपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे आपलं म्हणजे जे बैलगाडी शर्यत आहे, माझा ऍक्च्युली 2 दिवसापूर्वी स्टेटस पण होता की फिफा वर्ल्ड कप 2026, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2027, त्याच्या पुढचा विषय म्हणजे पेडगाव शर्यत 2026. म्हणजे इथपर्यंत म्हणजे स्वतःहून मी ते हे करतो की हा आहे बाई त्या लेवलचा म्हणजे Craze जसं फिफाची क्रेज Craze आहे आहे. तशी पेडगावची आपल्या पेडगावची Craze क्रेज आहे. एवढं म्हणजे लोक करतात, म्हणजे जे लोक प्रेम करतात या क्षेत्रावर ते म्हणजे त्याला म्हणजे व्याख्या त्याची करू शकत नाही की काय बरोबर काय आहे, काय प्रकार आहे. बरोबर. म्हणजे एवढं ऊन असताना पण म्हणजे एवढी म्हणजे आज तुम्ही असं लोकांना वाटेल की नाही ही बैला मागे पळणारीच लोक इथे, तर असं नाहीये. स्वतःचं काम सोडून आज संडे ऍक्च्युली हा जो आजचा जो शर्यती आहे ना संडेला आलेली आहे आणि उद्या एक लग्नाची तीत आहेत बऱ्यापैकी, बरोबर. त्यामुळे बरीच मंडळी आलेली आहे शहरी भागातली आणि बराच क्राऊड अपेक्षित आहे अजून पण सेमीला येणे. आणि थोडंसं ऍक्सिडेंट वगैरे होऊ नको आणण्याच्या म्हणजे कसं लोकांना माहित नसतं कुठे पळायचं किंवा काय करायचं, पण लोकांना अट्रॅक्ट करतंय, बरोबर. अट्रॅक्ट करतंय ही गोष्ट आहे ना खूप म्हणजे लोकांना बघायची आहे काय आहे ना. मी स्वतः आहे ना हं. सेमीच म्हणते सॉरी 50वा गट 49-50 घरी बघायला थांबलो होतो. थांबलो होतो. मोठ्या आम्ही- स्क्रीन वरती फुल मी पण HD आज तेच दिसत दिसतं, इथं होतं. ते नाही बघायला भेटत. आणि मी पवनला मेसेज केला होता, म्हणलं पवन भाऊ आज एकदम भारी दिसते, मैदानात यायची पण इच्छा नाही. म्हणलं घरून एवढं क्लिअर फुल HD दिसतंय ना म्हटलं मैदान. नाही तुम्ही आता जे बोलला 49 आधी सोडला, आपलं 50 आधी सोडला आणि 49 त्याच्यानंतर सोडला. त्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो, मी नाईट ड्युटी केली, नाईट करून डे केली आणि रात्रीचा प्रवास करून मी आलो. सकाळी CNG संपला, मला पुण्यापासून पुढे CNG भेटला नाही. हा. CNG नाही भेटला तर मी सकाळी दहिवडीत CNG ची गाडी आली होती, लागली. मी जवळपास आपल्या मुंबई, रायगड, पालघर ह्याच्यावरून बरीच मुलं आली होती मुलं, तर ती पण तिकडे मला CNG ला CNG साठी होती. भेटली. तर मी खूप छान CNG वाटलं. भरायला गाडी लावली होती, तर मी ते थांबलो. पहिला 49वा गट सुटतो तर तो पहिला बघितला आणि त्याच्यानंतर मग मी मैदानात आलो आजचं. म्हणजे बकासूरला पळताना बघितला हो मगाशी, पण त्यांनी आपल्याला सांगितलं घाटात होते, रेंज गेली हा. आणि रेंज आली आणि पहिलं त्यांनी बकासूरला पळताना बघितला आणि मग परत पुढे मैदानात आले ते फॅमिली. नाही, बरेच आज जण पळत जातात त्यावेळी. बरेच जण हो. म्हणतील की आम्ही एक नंबर करू. आणि मी ऑब्झर्व केलं सगळे 45,000 वॉच हे होतं. आणि मी बोलतो. आधीच जे सांगितलं होतं की ह्या गटात पळणार, बरोबर त्या टायमिंगला साधारण 53,000च्या जागी डायरेक्ट 60,000कडे व्ह्युअरशिप गेली एकदम अचानक. नाही तुम्ही आता त्या ह्याच्यावरती बोलताय ना, तर मी आता तुम्हाला सांगतो 70 ते 75 ह्याच्यावरती जाणार. आता सेमीला तुम्ही बघा, सेमीला लाखच्या पुढे जाईल. लाखाच्या पुढे हा, जाणार. जाणार तर आहे. दोन्ही चॅनलचे ना लाखाच्या पुढे जातील. म्हणजे STC ला आणि P3 वर चालले. चोरगे बंधू पण आलेत ओके. कालपासून. नाही नाही, आज जर कोण वातावरणात म्हणत असेल पण की आम्ही सगळीकडे एक ना. नंबर करू, पण आज एक नंबर मुंबई, पुणे, शक्यतो आम्ही 2025 ला मी तर म्हणतो की देवाचा आपल्या गुलाल हुकला बाय last चान्स. time- हा. पण ह्या वेळेस मी एक सांगू शकतो, एक नंबर आपला नाही पण बकासूर सर करणार. माझा अभ्यास आहे. मी जवळपासून जाणतो देवीस पासून, जेव्हा कुशेगाव हिंदकेसरी झाल्यापासून बकासूरचे काहीतरी चाहते म्हणजे मथुरचे पण आहेत, पण बकासूरचा एक तो वेगळा फेज आहे ना. हा. म्हणजे ते मोरे साहेब कसे म्हणतात ना की वेगळाच म्हणजे गावठी बैलाचा दूध आणि हे ते, मग त्यामुळे त्याने एक वेगळीच इमेज केली, त्यामुळे त्याच्यावर जास्त अट्रॅक्शन, लोकांचं जास्त प्रेम आहे.
आणि त्याने जास्त करावं. मथुर पण त्या कॅपेबिलिटीचा आहे, म्हणजे आहे, बाकीचे पण बैल आहेत, पण बकासूरवर काहीतरीच लोकांचं अति प्रेम आहे असं मला दिसून येतं आहे. आणि तो म्हणजे बैल पण त्या क्वालिटीचा, आणि असं वाटतं लोकांना वाटतं त्याने रोज जिंकावं, कमवलंय तेवढं. रोज त्याने जिंकावं असं म्हणजे वाटतं लोकांना. जी मानाची मैदान आहेत ना ती सगळी एक नंबर केलीत त्याने. नाही, नाही, सांगायचं म्हणजे त्याने अख्ख्या आपल्या म्हणजे या ऑल महाराष्ट्रात म्हणजे हिंद केसरी आपल्या- मधले सगळेच किताब त्याने त्याने जिंकलेत. एकही हिंद केसरी मैदान सोडलं नाही. त्यामुळे अगदी खूप खरं. अपेक्षा आहेत लोकांच्या, खूप त्यावेळेस तो अपेक्षा. पहिल्यांदा पळायला आलता त्यासोबत त्यांचा घरचाच काळा बैल होता, त्याला खाली नेत होता मोहित. नाही, मित्रातला पायरा होता त्यांचा. आम्ही पण तिथं पण आले होते ते. आम्ही मुलाखत घेतली होती त्यावेळेस तिघ जणच होते ते वैभव आणि ते सगळे. हा. नाही नाही, त्यावेळेस त्याला काही जणांनी नावं ठेवली की हे काय पळायचं हो, अगदी खरंय. आता तीच पोरं कोण काय काय त्यांनी कमेंट केल्या, तीच पोरं त्या संघ देव म्हणून आमचा देव आहे. बरोबर आहे. ते एवढंच आहे की कोणाचाही नंदी असू दे, मला एवढंच म्हणायचं की कोणाही नंदीला वाईट शब्द असा बोलू नाही पाहिजे. बरोबर. कोणाचाही आज नंदी असू दे. आज बरेचसेच शेतकरी बंधूंचे म्हणजे आपले गोरगरिबांचे बैल आहेत आणि ते आज पळतात. आणि शेतकरी असं आहे की भले एक टायमिंग त्याला जेवण नसेल तर चालेल, पण त्याच्या त्या बैलासाठी तो खुराक असेल किंवा काय असेल, दूध असेल काय असेल, तो स्वतः जेवण एक टायमिंगचं चुकवून तो करत असतो. खरंय. का तर तो नादासाठी, आणि तो रक्तात नाद पाहिजे मेन मुद्दा. चालेल, आता आपण बघूया मथुरची गाडी पळायला जाणार आहे. नाही नाही, 100 त्यासाठीच खाली आलो. आता आपण ते बघूया. खूप फिरत चला.